चला बिल घ्या. अध्यक्ष महोदय, काल संध्याकाळी 7 वाजता अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू झाली. सकाळी 3:30 पर्यंत चालू होती चर्चा. ऐका ना, माझं ऐका तर, माझं पूर्ण करू दे. ते पूर्ण करण्याचं काम जेवढे होतील त्यावेळेस सगळ्यांना बोलायला आपण संधी दिली. आज आपण फक्त पाऊण तास देताय, त्यात 2 भाषणं अशक्य आहे. आणि अध्यक्ष महोदय, नेहमी प्रत्येक वेळेला दिवस शेवटचा ज्यावेळी असतो त्यावेळी तुम्ही आम्हाला सांगता मुख्यमंत्र्यांना जायचंय, 2 वाजता करा, 3 वाजता करा. दिस इज नॉट फेअर. हा आमचा अंतिम आठवडा प्रस्ताव, हा आमचा अधिकार आहे. आम्हाला आमच्यातले जे काही प्रमुख आहेत ते बोलून पूर्वीचा काय सांगतो अध्यक्ष महोदय, 8 वाजेपर्यंत अंतिम आठवड्याचं उत्तर होऊन मग समारोप व्हायचा. समारोप 2 आणि 3 वाजता करायची घाई काय? दिवस आहे ना सगळा. आपण प्रोग्राम ठरवताना पूर्ण दिवस गृहीत धरलेला आहे. त्यामुळे 5 वाजेपर्यंत अध्यक्ष महोदय असं करता येणार नाही. हे बरोबर नाही अध्यक्ष महोदय. सुरू करूया. चला बिल घ्या. बाद में अभी नहीं. जरा बिल द्या. शासकीय विधेयके पुनर्स्थापनार्थ सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 64. थांबा, बिल होऊ द्या. महोदय, सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 64 श्री राम मंदिर देवस्थान विश्वास व्यवस्था रामटेक विधेयक 2026 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळाली. प्रस्ताव असा आहे की सन 2026 विधानसभा विधेयक क्रमांक 64 श्री राम मंदिर देवस्थान विश्वस्त व्यवस्था रामटेक विधेयक 2026 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 64 श्री राम मंदिर देवस्थान विश्वस्त व्यवस्था रामटेक विधेयक 2026 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होय ते बहुमत आहे. होय ते बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. प्रभारी मंत्री. महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 64 श्री राम मंदिर देवस्थान विश्वास व्यवस्था रामटेक विधेयक 2026 मांडतो. सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 64 श्री राम मंदिर देवस्थान विश्वस्त व्यवस्था रामटेक विधेयक 2026 मांडण्यात आले. विचार खंडशः विचार व संमत करणे सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 64. त्यांना कन्सिडरेशनला घेताय का? हो, पण घेताय ना कन्सिडरेशनला. त्यांना मांडा तुम्ही, त्यानंतर देतो, संधी देतो. बोलायचं आहे ना बिलावर. नाही, पण हे दिलं का? बिल दिलं का? अध्यक्ष महोदय, करा. एक मिनिट. अध्यक्ष महोदय, हाच मुद्दा आपण काल चर्चेला इथे घेतला, उपस्थित केला. बिल नंबर 60, 61, 62 इथं मांडलं गेलं, लगेच मंजुरी करता आलं. आपण मला असं उत्तर दिलं की 123 खाली तो माझा अधिकार आहे. अध्यक्ष महोदय, अशा पद्धतीनं आपण आपले अधिकार गाजवले तर सभागृहामध्ये सौद्याचं वातावरण राहत नाही. 123 मध्ये कुठेही अशी नोंद नाही आहे, मी पुन्हा एकदा सांगतो, पण ते मी वादात जाऊ इच्छित नाही. अध्यक्ष महोदय, आता त्यांनी बिल मांडलं, कमीत कमी आमच्या हातामध्ये बिल तर येऊ द्या. तुम्ही काल म्हटलं ते 2 तास द्या तरी मध्ये अवधी, आम्हाला नजर तरी फिरवू द्या, किंवा मंत्र्यांनी त्या संदर्भामध्ये आपलं भाष्य तरी करायला पाहिजे. दिली आहे का? नाही, बिल वितरित केलेलं आहे का? अरे बिल काय हेच जर आम्हाला माहित नाही. ठीक आहे. शेवटच्या दिवशी तुम्ही येता, बिल मांडता लगेच मंजूर करून घेता. हे काय वेड बिगारी बसलेत का इथं सभागृहामध्ये? सर, एक मिनिट. मंत्री महोदय बसा. सन्मान्य सदस्य भास्कर जाधव साहेबांनी इकडे एक हरकतीचा मुद्दा घेतलेला आहे. त्यांनी प्रामुख्याने 3 गोष्टीवरती सभागृहाचं लक्ष आकर्षित केलेलं आहे. नंबर 1, 123 खाली अध्यक्षांना अधिकार आहेत की नाही? मी पाहिजे तर आपल्या वाचून दाखवतो. 123 खाली अधिकार आहेत. नंबर 2, ही काय पहिल्यांदा आपण प्रथा सुरू करत नाही आहोत. या संदर्भात अनेक वेळा आपण 123चा वापर करून इंट्रोडक्शन आणि कन्सिडरेशन एकत्र घेतलेला आहे. आपल्याला पाहिजे असेल तर पूर्ण मी वाचून दाखवतो प्रेसिडेंट, पण सभागृहाचा वेळ वाचवण्यासाठी मी ती माहिती आपल्यापर्यंत पुरवतो. नंबर 3, ते डिस्टर्ब करतो. आपण म्हणता त्या मताशी मी सहमत आहे की ही पहिल्यांदाच झालेलं नाही. पण अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे जे कोणी पीठासीन अधिकारी असतात ते, किंवा संसद कार्यमंत्री किंवा संबंधित मंत्री हे विरोधी पक्षाच्या गटनेत्याजवळ चर्चा करतात.
बसतात, अरे जरा असं असं आहे, असं असं आहे, असं असं आहे, आपण आम्हाला जरा मदत करा. इथं काय चाललंय की आम्ही म्हणतो ना आम्ही मांडलं, आम्ही मंजूर करा म्हणतो ना करा, असं नाही अध्यक्ष महोदय चालत. सभागृहामध्ये सौदार्याचं वातावरण ठेवावं लागतं, चर्चा करावी लागते, बसावं लागतं, बोलावं लागतं. या लोकशाहीमध्ये अध्यक्ष महोदय बरोबर आहे. आज इतकं मोठं बहुमत आहे म्हणून विरोधी पक्षाची गरज नाही असं म्हणून चालणार नाही अध्यक्ष महोदय, असं म्हणून चालणार नाही. कुणीतरी संपर्क साधला पाहिजे, कुणीतरी चर्चा केली पाहिजे. आम्ही काय त्याच्या विरोधात नाही आहोत अध्यक्ष महोदय. त्यामुळं आपण आपल्या अधिकारांचा बडगा ह्या सरकार करता आमच्या पाठीवर ओढू नका, हे नम्रपणे मी सांगतो. जरूर जरूर. नाही, आणि नंबर 3 की या संदर्भात इंट्रोडक्शन झाल्यानंतर सहसा आपण बिल वितरित करतो. आत्ता इंट्रोडक्शन झालेलं आहे, बिल सगळ्या सदस्यांपर्यंत पोचू दे, त्यांना वाचू दे, काही वेळानंतर आपण कन्सिडरेशनसाठी घेऊ. चला, आता अंतिम आठवडा